हे शांतीस्तंभ आहे, टॉवर ऑफ पीस, आणि याचं उद्घाटन आता नुकतंच झालेलं आहे. आदरणीय आपल्या सर्वांचे मार्गदर्शक असणारे आणि विधान परिषदेचे सभापती असणारे आदरणीय राम शिंदे सर आणि त्यांच्यासोबतच जगदंबा भवन येथून खास या कार्यक्रमासाठी आशीर्वाद देण्यासाठी आलेले आदरणीय दशरथ भाई साहेब, आदरणीय उषा दिदी, आदरणीय राजराजेश्वरी दिदी, आदरणीय लक्ष्मी दिदी आणि सर्व 108 दिदिया आज आपल्या महाराष्ट्रातून इथे उपस्थित आहेत. आणि हा आपण पाहतोय की टॉवर ऑफ पीस सध्या कशाची गरज आहे जगाला, तर शांतीची गरज आहे, मन शांतीची गरज आहे, आणि त्याचं उद्घाटन आज इथे होत आहे. याचा मला खूप आनंद होतो. तिकडे आपण पाहिलं की ज्योतिर्लिंगाचा आपण अनावरण केलेलं आहे आणि त्यातून भक्ती रस आपल्याला अनुभवता येणार आहे. आणि हे दालन शांतीचं दालन आहे, परम शांतीचं दालन आहे. आणि इथे परमात्माचा यथार्थ परिचय म्हणजे निर्गुण निराकार हा परमात्मा, हा ईश्वर आहे, त्याचा यथार्थ परिचय हा वैज्ञानिक रूपाने देण्यात आलेला आहे. म्हणजे अध्यात्म आणि विज्ञान यांचं कॉम्बिनेशन आपल्याला इथे दिसेल. यदा यदा ही धर्मस्य, म्हणजे जेव्हा जेव्हा धर्माला अतिग्लानी येते तेव्हा तेव्हा परमपिता परमात्माचं दिव्य अवतरण होतं आणि मग ब्रह्मा तनमध्ये अवतरित होऊन गीता ज्ञान हे दिलं जातं. हे ब्रह्मा बाबा आहेत ज्यांच्या तनामध्ये निराकार शिवबाबाने प्रवेश केलेला आहे आणि त्यातून गीताचं ज्ञान दिलेलं आहे. आणि अजून एक QR कोड दिलेला आहे की जेणेकरून हा QR कोड जर आपण मोबाईलवर स्कॅन केला तर अवतरित होकर भाग्य विधाता हे व्हिडिओ आणि गीत पण इथे लागतं. आप भी तालियां बजाकर उसका उत्साह बढ़ा सकते हैं।
कदम के साथ का दिया हमें भरोसा है। खुशनुमा है जिंदगी राह जैसे मखमली, आप जो पधारे तो मैं उठी गली गली। झूम झूम हर गली बार बार कह चली, झूम झूम हर गली बार बार कह चली। आपसे बरस रही सब पे मेहरबानियाँ, कह रही हवाएं भी आपकी कहानियाँ, आपसे बरस रही सब पे मेहरबानियाँ। मीठे बोल बोलते हैं जैसे मिस्र की गली, आप जो पधारे तो मैं उठी गली गली। झूम झूम हर गली बार बार कह चली, झूम झूम हर गली बार बार कह चली। ओम शांति। आज अहिल्यानगर स्थित साईबन में मधुबन इस गीता पाठशाला के अंदर शिव परमात्मा ज्ञान भक्ति संगम का इनॉग्रेशन अभी हमारे महानुभव माननीय विधान परिषद के सभापति, जिनके नामों में ही बहुत बड़ी विशेषता है, ऐसे आदरणीय रामजी शिंदे सर, इनके कर कमलों द्वारा और जगदम्बा भवन से पधारे हमारे राजयोगी ब्रह्म कुमार दशरथ भाई साहब, वैसे ही मीरा सोसाइटी से बहुत समय से जो योगदान दे रहे हैं, सेवा कर रहे हैं, ऐसे आदरणीय राजयोगिनी ब्रह्म कुमारी उषा दीदी, ऐसे अहिल्यानगर सेवा केंद्र की संचालिका आदरणीय राजराजेश्वरी दीदी, और वैसे लक्ष्मी दीदी, और बीड से पधारे प्रज्ञा दीदी, संगीता दीदी जी, गोपर्डी से सुनीता दीदी जी, कोपरगांव से सरला दीदी जी आज यहाँ पर पधारे हुए हैं। और बड़ी खुशी हो रही है कि पूरे महाराष्ट्र से हमारा संकल्प था कि 108 भाई और बहनें आए और यहाँ शिव परमात्मा ज्ञान भक्ति संगम का ये पावन कार्य में उनका भी बहुत बड़ा आशीर्वाद यहाँ पर हमें प्राप्त हो रहा है। ये साईबन कृषि पर्यटन क्षेत्र है। आदरणीय सर भी फर्स्ट टाइम आए हुए हैं, इसलिए थोड़ा निवेदन देना चाहती हूँ कि साईबन कृषि पर्यटन क्षेत्र है जिसको 27 इयर्स सफल हो गए हैं, और ये प्रोजेक्ट जो है वो वेस्टलैंड डेवलपमेंट का प्रोजेक्ट है, वेस्ट वाटर पर बना हुआ है। जो MIDC का वेस्ट वाटर है उसको यूज करके फिल्टर करके उसके ऊपर ये वृक्ष हम देख रहे हैं, वो सभी लगाए हुए वृक्ष हैं, और इसको महाराष्ट्र गवर्नमेंट का वनश्री पुरस्कार भी प्राप्त हुआ है। और थैंक यू। और ये एक ही कृषि पर्यटन क्षेत्र है पूरे भारतवर्ष में जहाँ पर मेडिटेशन जोन है। अन्य बहुत सारे हजारों लाखों कृषि पर्यटन क्षेत्र है, लेकिन एक ही कृषि पर्यटन क्षेत्र है जहाँ पर मेडिटेशन जोन अर्थात साईबन में मधुबन ये उपलब्धि प्राप्त हुई है। ये साईबन में मधुबन यहाँ पर स्थापन होके 11 साल हो गए हैं, और यहाँ पर जैसे हम एंट्री करते हैं ये मधुबन में, तो हमें मधुबन की रियल मधुबन की याद आती है, अर्थात माउंट आबू की याद आती है। मुझे
कहते हुए बहुत खुशी हो रही है कि हमारे जो गेस्ट है रामजी शिंदे सर, वो भी अभी अभी मधुबन जाकर आए हुए हैं। उन्होंने भी मधुबन का जो पावन अनुभव है वो अनुभव प्राप्त किया हुआ है। यहाँ पर हम आते हैं तो यहाँ पर लेफ्ट साइड में हमें आई एम पीसफुल सोल एक सेल्फी पॉइंट बना हुआ है। यहाँ पर मेरे राइट हैंड में मेडिटेशन की हट है, बाबा का कमरा है। ये दूसरी हट हम देख रहे हैं, 7 डेज का राजयोगा मेडिटेशन की प्रदर्शनी लगी हुई है। मेरे पीछे जो बड़ी पहाड़ी है, उस पहाड़ी के ऊपर जाने के बाद वहाँ पर मेडिटेशन की पहाड़ी है। और यहाँ मेरे लेफ्ट हैंड में सृष्टि चक्र लगा हुआ है। उसके बाजू में हम जाएंगे तो बोटिंग की व्यवस्था है, जीप लाइन की व्यवस्था है, नक्षत्र उद्यान है, कल्पतरु है, सामने पपेट थिएटर है और यहाँ पर एक बड़ा वाला एम्फी थिएटर भी है जो शांति वन की हमें याद दिलाता है। तो ऐसा ये सारा साइबन में मधुबन, ऐसा ये मेडिटेशन जोन रहने वाला भारतवर्ष में एक ही कृषि पर्यटन क्षेत्र है। और यहाँ पर पूरे साल भर में मोर देन 50,000 पर्यटक आते और जाते हैं। तो उसके कारण उन्हें मेडिटेशन का ज्ञान मिले और मेडिटेशन की अनुभूति हो, परमात्मा का यथार्थ परिचय मिले, इस हेतु से ये साइबन में मधुबन यहाँ पर विराजमान है। आज जो स्पेशल यहाँ पर इनॉग्रेशन हो गया है, ऐसा मैं कह सकती हूँ कि अभी अनावरण हुआ है शिव परमात्मा ज्ञान भक्ति संगम का। तो ये है क्या? तो शिव परमात्मा जो सर्वोच्च है, सर्वश्रेष्ठ है, सर्वज्ञ है, सर्वपरे है, सर्वधर्म मान्य है, सदैव दाता है, सर्वशक्तिवान है, निराकार है, परमधाम निवासी है। तो ऐसे परमात्मा का यथार्थ परिचय हर व्यक्ति को होना जरूरी है, क्योंकि हम सभी जानते हैं हम परमपिता परमात्मा के संतान हैं। हम ज्ञान में चलते हैं तो हम जानते हैं कि ये संगम युग है और ये संगम युग में हर व्यक्ति को, हर आत्मा को परमात्मा का ज्ञान होना जरूरी है। और वैसे ही लौकिक दुनिया में देखा जाए तो अभी आध्यात्मिक क्रांति की आवश्यकता है। और ये आध्यात्मिक क्रांति कब होगी? जब ज्ञान और भक्ति, यानी जो ज्ञान में है व्यक्ति वो स्वयं को आत्मा समझ जब यथार्थ रूप से परमात्मा को याद करेंगे, अर्थात उनको परमात्मा का यथार्थ परिचय प्राप्त होगा, तो ये आध्यात्मिक क्रांति होगी। और उसी हेतु इसका निर्माण हुआ है। और यहाँ पर हम देखेंगे कि एक तरफ बेला के पान होते हैं जो जिससे ज्योतिर्लिंग बना हुआ है। हम सभी उसके बाद में जाकर उसका अनुभव करेंगे। जो ज्योतिर्लिंग बना हुआ है इको फ्रेंडली हम कह सकते हैं, बेला के पान से बनाया हुआ बड़ा ज्योतिर्लिंग है। और दूसरे कुटिया में एक शांति स्तंभ टॉवर ऑफ पीस है और वहां पर परमात्मा का यथार्थ परिचय पोस्टर के माध्यम से दिया हुआ है। और हर पोस्टर में एक QR कोड लगा हुआ है और वो QR कोड में मोबाइल में स्कैन करने के बाद परमात्मा का परिचय, परमात्मा का गीत, परमात्मा के मेडिटेशन और परमात्मा के ऑडियो वीडियो सब हमें एक क्लिक पर प्राप्त होने वाला है। ऐसे अध्यात्म और विज्ञान इनका कॉम्बिनेशन इस ज्ञान शिव परमात्मा ज्ञान भक्ति संगम की प्रस्तुति, यानी अध्यात्म और विज्ञान इनका कॉम्बिनेशन, उनका महासंगम बनाया गया है, जिसके कारण हर आत्मा को परमात्मा का यथार्थ परिचय मिले। आज हमारे साथ में महानुभाव यहाँ पर उपस्थित हैं और ये सभी महानुभाव बड़े बड़े हैं जिनको टाइम नहीं होता, लेकिन आज हमारे रिक्वेस्ट से वो आज प्रार्थना से यहाँ पर उपस्थित है। मैं प्रकाश जी कांकरिया को विनती करती हूँ कि सभापति महाराष्ट्र विधान परिषद प्राध्यापक राम शिंदे जी इनका सम्मान करें। एक प्रभावशाली कर्मठ दूरदर्शी नेता के रूप में उन्होंने जल संरक्षण मंत्री के रहते हुए ग्रामीण महाराष्ट्र में जनक्रांति लाई। धनगर समाज के सुप्रसिद्ध नेतृत्वकर्ता और विधान परिषद के वर्तमान सभापति, उनके सक्षम नेतृत्व को हार्दिक सलाम सलाम सलाम। आदरणीय दशरथ भाई जी पिछले 60 साल से ईश्वरीय ज्ञान योग में है। आपने पिता श्री ब्रह्मा बाबा जो इस संस्था के मुख्य संस्थापक है, इनकी आपने पालना ली है। आप महाराष्ट्र के भूषण हैं, आप प्रमुख वक्ता भी हैं। आपकी मधुर वाणी
महाराष्ट्र के कोने कोने में पहुंची हुई है। आपकी मधुर वाणी से हम सब प्रभावित हैं। तो आदरणीय सम्माननीय हमारे सभी के वरिष्ठ दशरथ भाई जी का भी बहुत बहुत स्वागत है। आदरणीय राजेश्वरी दीदी जी का भी, जो अहिल्यानगर सेवा केंद्र की मुख्य संचालिका है। आप पिछले 50 साल से भी अधिक समय से ईश्वरीय ज्ञान योग में हैं। आपका स्वागत सत्कार डीके डॉक्टर सुधा कांकरिया जी करेंगे। उषा दीदी जी का भी स्वागत, जो पुणे मीरा सोसाइटी सबजोन के सह संचालिका है। आप हम सभी के प्रेरणा स्रोत आदरणीय उषा दीदी जी, आपका भी तहे दिल से हम बहुत बहुत स्वागत करते हैं, स्वागत करते हैं, स्वागत करते हैं। दीप प्रज्वलनाने कार्यक्रमाची सुरुवात करूया। तिमिरातून तेजाकडे जाण्याचा संकल्प करूया, अंधकारातून प्रकाशाकडे जाण्याचा संकल्प करूया। विश्व शांतीसाठी मिळून प्रार्थना करूया। शुभ संकल्प के दीप जलाए। मान्यवर अतिथियों को विनती करती हूँ कि राजयोगा मेडिटेशन को जीवन जानकर योगी जीवन शैली को अपनाने वाली डॉक्टर सुधाजी कांकरिया जी की हृदय आरोग्याच्या गप्पा गोष्टी इस किताब के तीसरे आवृत्ति का विमोचन करने के लिए हृदय आरोग्याच्या गप्पा गोष्टी पुस्तकाच्या तिसऱ्या आवृत्तीचे प्रकाशन आज सायबन में मधुबन इथे या पुस्तकाचे प्रकाशन होत आहे। ओम शांति। साइबन में मधुबन इस प्रांगण में हृदय आरोग्याच्या गप्पा गोष्टी इस पुस्तक का विमोचन हो गया है। तीसरा संस्करण है, तीसरी आवृत्ति, तीसरी एडिशन है। मुझे आप सबको कहते हुए बड़ी खुशी हो रही है कि पहली आवृत्ति जब प्रकाशित हुई थी तो आदरणीय रामजी शिंदे सर के हाथों ही हुई थी, और इसकी अभी इतनी जरूरत है कि मेडिटेशन, इस पुस्तक में मेडिटेशन का ही ज्ञान दिया हुआ है, और मेडिटेशन की अभी समाज में इतनी जरूरत है कि पहली आवृत्ति हो गई, दूसरी हो गई, और अभी एक 4 महीने में ही ये तीसरी आवृत्ति प्रकाशित हो रही है। तो मुझे इसकी खुशी है कि आदरणीय रामजी शिंदे सर और सभी महानुभावों के हाथों इसका प्रकाशन हो रहा है। मैं निवेदन करती हूँ, प्रार्थना करती हूँ आदरणीय विधान परिषद के सभापति आप रामजी शिंदे सर की कृपया आप हमें मार्गदर्शन करें। शिव परमात्मा ज्ञान भक्ती संगम या उद्घाटनाच्या प्रसंगी साहेबेन या केंद्रामध्ये उपस्थित असलेले डीके दशरथभाई, राजेश्वर दीदी, उषा दीदी, सरला दीदी, लक्ष्मी दीदी, सुनीता दीदी, पद्मा दीदी, शारदा दीदी, अर्चना दीदी, ललित दीदी, नंदा दीदी, शुभदा दिल्ली, अमेरिकन देखील दीदी या ठिकाणी उपस्थित आहेत। डॉक्टर प्रकाश कांकरिया, डॉक्टर सुधा कांकरिया, व्यासपीठावर आणि राज्यभरातून उपस्थित असलेल्या सर्व दीदी, ब्रह्मकुमारी संस्था परिवारातील सर्व उपस्थित दीदी, त्याचबरोबर समर्पित ब्रह्मकुमारी भगिनी, पर्यावरण, अध्यात्म आणि समाज कार्यामध्ये कार्यरत असलेले सर्व सेवाभावी कार्यकर्ते आणि उपस्थित सज्जन, खरं तर आपण शिव परमात्मा आणि ज्ञानभक्ती साईबांमध्ये याच्या उद्घाटनाच्या प्रसंगी आपण उपस्थित आहात, आणि हे खऱ्या अर्थानं
अर्थपूर्ण, वैचारिक आणि आध्यात्मिक दृष्ट्या अतिशय महत्वपूर्ण हा संकल्पना आणि त्या संकल्पनाच्या प्रसंगी आपण उपस्थित आहात आणि मला देखील या प्रसंगी उपस्थित राहण्याचा योग कांक्रिया कुटुंबाने दिला, त्याबद्दल मला मनस्वी खऱ्या अर्थाने आनंद होत आहे. शिवपरमात्मा ज्ञानभक्ती संगम हा केवळ एक स्थापत्य प्रकल्प नसून तो भक्ती, ज्ञान, श्रद्धा आणि विवेक, आत्मचिंतन आणि समाज कल्याणाचा एक सुंदर संस्कृत संगम आहे. आजच्या धकाधकीच्या स्पर्धात्मक आणि अस्वस्थ समाज व्यवस्थेत मानवाला केवळ भौतिक प्रगती नव्हे तर आत्मिक शांती, नैतिक दिशा आणि जीवनमूल्याची पुनर्स्थापना याची नितांत गरज आहे. अशा काळात शिवपरमात्म्याचा यथार्थ स्वरूपाचे दर्शन घडविणारे, राजयोग ध्यानाच्या माध्यमातून आत्मिक शक्ती देणारे हे केंद्र निश्चितच समाजासाठी दीपस्तंभ ठरेल. याबद्दल कोणाच्याही मनात शंका येण्याचं कारण नाही. कारण अशा एका प्रसंगी समाजामध्ये काम करत असताना आपल्याला खऱ्या अर्थानं आपल्याला मेडिटेशनची आणि आपल्या शरीराला स्वास्थ्याची गरज असते. त्यावेळेसच आपल्याला खऱ्या अर्थानं अशा गोष्टीची आठवण येत असते. आज या कार्यक्रमात सर्वप्रथम ज्योतिर्लिंगाची स्थापना झालेली आहे. त्यानंतर निर्गुण परमात्म्याचा यथार्थ परिचयासाठी उभारलेली कुटिया आणि पुढे टॉवर ऑफ पीस या तिन्ही संकल्पना मानवाला भक्ती मार्गाने ज्ञान मार्गाकडे नेणाऱ्या आध्यात्मिक प्रवासाचे प्रतीक आहे. पोस्टर, दृश्य, माध्यम आणि विचार संदेशाच्या माध्यमातून परमात्मा अथवा ईश्वर यांचा शास्त्रशुद्ध, तर्कसंगत आणि अनुभवी दृष्टीत परिचय आजच्या आणि पुढील पिढीसाठी मांडला जात आहे. ही बाब खऱ्या अर्थानं विशेष उल्लेखनीय आहे. आणि म्हणूनसाठी खरं तर या केंद्रामध्ये येत असताना आता सर्वांनाच मी अहिल्यानगरमधला असून एवढ्या वर्ष सामाजिक आणि राजकीय जीवनामध्ये असून देखील मी या ठिकाणी पोहोचलो नाही. अनेक वेळा ठरलं, परंतु मी या ठिकाणी आलो नाही. डॉक्टरांचं देखील अनेक वेळा निमंत्रण होतं, पण खऱ्या अर्थाने याच दिवशी मी येणं गरजेचं होतं की ज्यावेळेस शिवपरमात्मा ज्ञानभक्ती संगम याचा उद्घाटन माझ्या हस्ते होणार होतं. म्हणून मी या ठिकाणी खऱ्या अर्थानं उपस्थित आहे. म्हणून हे सायबर कृषी पर्यटन केंद्र गेल्या 25 वर्षापासून पर्यावरण संवर्धनाचे कार्य सातत्यानं करत आहे. आणि म्हणून हरित क्षेत्राची जोपासना, निसर्गाचा सुसंवाद आणि शाश्वत विकासाचा विचार या केंद्राच्या कार्यपद्धतीतून आपल्याला ठळकपणे पाहायला मिळतो. महाराष्ट्र शासनाचा या असा अलौकिक आणि अतिशय चांगल्या पद्धतीचं काम केलं, त्यामुळं शासनाने दखल घेऊन वनश्री पुरस्कार देऊन त्यांना सन्मानित केलेला आहे. आणि या पर्यावरणाच्या योगदानाची शासनाने घेतलेली दखल आणि या ठिकाणी राष्ट्र थोर समाजसेवक अण्णा हजारे यांच्या हस्ते या ठिकाणी मला वाटतं उद्घाटन झालं. आणि या उद्घाटना प्रसंगी देखील अण्णा हजारे साहेब उपस्थित होते आणि त्या माध्यमातून हे सायबन केंद्र सुरू आहे. आणि हे सायबर कृषी पर्यटन क्षेत्रामध्ये गेल्या 15 वर्षापासून कार्यरत असलेले ध्यान केंद्र, ब्रह्मकुमारी संस्थेच्या गीता पाठशाळेत दिले जाणारे राजयोग ध्यानाचे ध्यान पर्यटकांसाठी तसेच साधकांसाठी एक अद्वितीय अनुभव ठरत आहे. या सेवाभावी आणि आध्यात्मिक कार्यामागे डॉक्टर सुधा कांक्रिया मॅडम यांचे योगदान निश्चितच प्रशंसनीय आहे. आणि त्यांच्या नेतृत्वाखाली हे केंद्र केवळ पर्यटन स्थळ राहता मूल्याधिष्ठित जीवनशैलीचं प्रशिक्षण केंद्र आहे असं म्हटलं तर वावगं ठरणार नाही. कारण या ठिकाणी आलेला पर्यटक असेल किंवा धार्मिक असेल तो अतिशय सुखी, समाधानी आणि मनाला अतिशय आल्हाददायक त्याच्या सर्व गोष्टी लाभत असतात. आणि म्हणून त्यांचं योगदान अतिशय आमच्यासाठी आणि या केंद्रासाठी अतिशय महत्वाचं आहे. आजचा दिवस तर आणखी एका अर्थाने विशेष आहे. ब्रह्मकुमारी परंपरेनुसार 15 डिसेंबर हा ब्रह्मदेव यांचा जन्मदिवस म्हणून साजरा केला जातो. त्याच दिवशी डॉक्टर सुधा कांक्रियाचा देखील वाढदिवस आहे. हा खऱ्या अर्थानं योगायोग आहे. आणि शेवटी आपण जीवनात आल्यानंतर दुसऱ्याच्या कामी आल्याच्या नंतर त्याचा कशा पद्धतीने उपयोग होतो. आणि अहिल्यानगर आहे आणि शेवटी निश्चितच संपूर्ण राज्यामध्ये देखील
कांक्रिया कुटुंब हे सामाजिक आणि आपल्या सर्व या धार्मिक जीवनामध्ये त्यांचा नावलौकिक हा संस्मरणीय आहे आणि त्यामुळं त्यांनी जे पुस्तक हृदय आरोग्याच्या गप्पा गोष्टी हे पुस्तक देखील माझ्या हस्ते पहिली आवृत्ती त्याची प्रकाशित केली आणि आज मला वाटतं 2-4 महिन्यामध्ये 3री आवृत्ती प्रकाशित होती आहे आणि म्हणून आपल्या स्वतःच्या आरोग्याच्या गप्पा गोष्टी अतिशय साध्या स्वरूपामध्ये लोकांना कळविण्यामध्ये ते मला वाटतं या 3ऱ्या आवृत्तीच्या निमित्तानं यशस्वी झालेले आहेत. कारण स्वतःला स्वास्थ्य आणि आपलं आरोग्य चांगलं पाहिजे आणि ते आपल्या ज्ञानाच्या आपल्याला आपण डॉक्टर पेशात असल्या कारणाने ते अतिशय सोप्या भाषेमध्ये या पुस्तकामध्ये परिवर्तित करून लोकांच्या पर्यंत वाचण्यासाठी दिल्या आणि आपल्याला ज्या आवश्यक गोष्टी आहेत की ज्यांना हार्ट अटॅक येऊ वाटत नाही त्यांनी हे पुस्तक वाचलं पाहिजे आणि म्हणून पुस्तकाची मागणी दिवसेंदिवस वाढत आहे आणि त्यामुळं लोकांना अशाची गरज आहे हे नेमकं ओळखल्यामुळं हे पुस्तक खऱ्या अर्थानं त्यांनी आज आपल्याला दिलेलं आहे. 3री आवृत्ती झालेली आहे आणि म्हणून या आपण सर्वजण 150 पेक्षा जास्त दिदी या कार्यक्रमाला उपस्थित आहेत आणि निश्चितच आपण दाद देत या साहेबांमध्ये उपस्थित आहेत. विविध केंद्रातून आपल्या माध्यमातून देखील केंद्रातून आपण चांगल्या पद्धतीने काम करतात. मी देखील माउंट आबूला 2 वेळेस भेट दिली. मला वाटतं मंत्री असताना एकदा भेट दिली, आता पुन्हा एकदा मी भेट दिलेली होती. अशा खऱ्या अर्थानं जगामध्ये जे काम अतिशय चांगल्या पद्धतीनं चालतं ते आपल्या ब्रह्मकुमारीच्या माध्यमातून चालतं आणि आपल्या समाजाला शांती आणि एक चांगल्या पद्धतीचं दिशा देण्याचं काम ब्रह्मकुमारीच्या माध्यमातून देखील चालतं आणि म्हणून आपल्यामध्ये दिदी तर अमेरिकेवर उपस्थित आहे. याचा अर्थ हे जगभरामध्ये दिदीज उपस्थित आहे आणि त्यांच्या माध्यमातून काम होत आहे हे खऱ्या अर्थानं महत्वाची गोष्ट आहे आणि असे काम करण्यासाठी आपण वेळ आणि योगदान देता त्याबद्दल तुमचं मनस्वी कौतुक करावं तेवढं थोडंच आहे आणि तुमचं कौतुकही करतो. आपण उपस्थित राहिल्याबद्दल आभारही मानतो आणि अशाच प्रकारचं सर्वश्रेष्ठ काम आपल्या माध्यमातून मोठ्या प्रमाणामध्ये देशात आणि जगात व्हावं अशा प्रकारचं आपल्या प्रतिनिधी भावना देखील व्यक्त करतो. शेवटी शिवपार्वत्मा ध्यान भक्ती संघ हा उपक्रम मानवाला आत्मशांतीकडे, समाजाकडे, सौहार्दाकडे आणि राष्ट्राला मूल्यनिष्ठित प्रगतीकडे नेणारा ठरो अशा पद्धतीची मी सदिच्छा व्यक्त करतो. या पवित्र आणि प्रेरणादायी कार्यासाठी ब्रह्मकुमारी संस्था, साहेबांचं कृषी पर्यटक केंद्र आणि डॉक्टर कांक्रिया मॅडम यांनी या उपक्रमाशी जोडलेल्या सर्व सेवाभावी त्यांना देखील मी माझ्या मनपूर्वक अशा शुभेच्छा व्यक्त करतो आणि निश्चितच या पुस्तक देखील 3री आवृत्ती आपण डॉक्टर सुधा कांक्रियाच्या माध्यमातून ही आपण आज प्रसिद्ध केलेली आहे. सगळ्यांनाच वाटतं की आपलं आरोग्य चांगलं असावं त्यासाठी स्वतःच काळजी घेणं आवश्यक असतं आणि म्हणून आपण आरोग्य धनसंपदा, आरोग्य म्हणजे संपत्ती म्हणतो, परंतु ती स्वतःच्या शरीरयष्टीकडे लक्ष दिल्याच्या नंतर आपल्याला त्याची जाणीव होते. त्याच्यामुळं स्वतःसाठी काम करण्यासाठी प्रेरणा देणारं हे पुस्तक आहे आणि मग शुभम करोति कल्याणम आरोग्यम धनसंपदा हे देखील आपल्या आई वडिलांनी आजोबांनी आपल्याला सांगितलं आणि त्यामुळं आपण आपल्या शरीराकडं, आरोग्याकडं लक्ष दिलं पाहिजे आणि ते आपणही काम केलं पाहिजे. अशा पद्धतीचा शारीरिक आणि मानसिक दृष्ट्या आपण जो संदेश या हृदय आरोग्याच्या गप्पा गोष्टीच्या माध्यमातून दिलेला आहे त्यामुळे आपले शरीर निरोगी होण्यासाठी निश्चित उपयोग होणार आहे आणि म्हणून मी पुन्हा एकदा अशा डॉक्टर सुधा कांक्रिया यांचं अभिनंदन करतो की त्यांनी नेहमीच आरोग्य, अध्यात्म, लेखन, पर्यावरण संवर्धन आणि सामाजिक बांधिलकी जपत त्यांनी आपल्याला अतिशय चांगलं मोलाचं सहकार्य, प्रेरणा आणि संदेश दिलेला आहे. त्यामुळं त्यांना देखील मी वाढदिवसाच्या निमित्तानं आपल्या सर्वांच्या वतीनं, माझ्या वतीनं मनपूर्वक अशा शुभेच्छा व्यक्त करतो आणि म्हणून अशा चांगल्या कार्यक्रमाच्या प्रसंगी मी रात्री 700 किलोमीटर प्रवास केला आणि अधिवेशन संपताच मी आपल्यामध्ये पहिल्यांदा अधिवेशनानंतरचा पहिल्या कार्यक्रमासाठी आपल्यात पोहोचलोय. शेवटी आपण जे काम करत आहात आपल्या कामाची प्रेरणा सर्व समाजाने घेतली पाहिजे. आमच्यासारख्या व्यक्तीने उपस्थित राहून त्याला दाद दिली पाहिजे एवढाच त्याच्यातला मतितार्थ होता आणि तो निश्चितच आपण अतिशय वेळेत आणि चांगल्या पद्धतीनं कार्यक्रम केला. माझा मान सन्मान केला आणि कार्यक्रमाला उपस्थित ठेवण्याचं
उपस्थित राहण्याबद्दल आपण आमंत्रण दिलं. त्याबद्दल मी आपले मनस्वी आभार मानतो. आपल्या कार्यक्रमासाठी मनपूर्वक शुभेच्छा देतो. आपल्या वाढदिवसासाठी मनपूर्वक शुभेच्छा देतो आणि पुढच्या कार्यक्रमासाठी आपल्या सर्वांची मी रजा घेतो. इथेच थांबतो. जय हिंद, जय महाराष्ट्र. सभापती महोदय डॉक्टर सुधा कांकरे मॅडम यांचा सत्कार करत आहे. पुष्पगुच्छ देऊन त्यांचं स्वागत करत आहे. इसकी विशेषता है हमारे दिलौर ब्रह्मा बाबा, इनका लौकिक जन्मदिन है और हमारी भाग्यशाली आत्मा सादगीपूर्ण राजयोगी जीवन जीते हुए पिछले 40 वर्षों से बेटी बचाओ आंदोलन के माध्यम से लाखों कन्याओं को, भ्रूणों को जीवनदान देने वाली आद्य प्रवर्तक जी डॉक्टर सुधाजी कांकरिया, इनका भी जन्मदिन है. इनको नोबेल शांति पुरस्कार हेतु नामांकन एवं इनके नाम का डाक टिकट जारी होने का हम सभी के लिए गर्व की बात है. इस भाग्यशाली आत्मा को और हमारे ब्रह्मा बाप को दोनों को जन्म की ढेर सारी शुभकामनाएं, शुभकामनाएं, शुभकामनाएं. ओम शांति, ओम शांति, ओम शांति. आजचा कार्यक्रम जो आहे तो अतिशय विलक्षण असा कार्यक्रम आहे. फार वेगळ्या स्वरूपाचा हा आजचा कार्यक्रम आहे. कारण असं आहे की वाढदिवस कसा साजरा करावा, वाढदिवस कसा साजरा करावा हे शिकण्यासारखं आहे. नाहीतर केक विकत आणायचा आणि मेणबत्त्या विझवायचा म्हणजे झाला वाढदिवस असं नाही. अलौकिक वाढदिवस कसा असावा, अलौकिक वाढदिवस कसा साजरा करावा हे आपल्या डॉक्टर सुधाबाईजीने फार सुंदर प्रकारे आपल्याला समजून सांगितलेलं आहे. पण एवढ्या धांदलीमध्ये सुद्धा वाढदिवस कसा योगायोग आहे पहा. आपल्या प्रत्येकाची जन्मतारीख वेगवेगळी आहे, परंतु या सुधाबाईंची जन्मतारीख नेमकी 15 डिसेंबर आहे. काय आहे? 15 डिसेंबर आहे. हा नुसता योगायोग नाही. काय आहे तर हा घडून आणलेला योगायोग असावा असं मला वाटतं. कारण कसं आहे पहा की ब्रह्मा बाबाच्या जीवनावर, ब्रह्मा बाबाच्या जीवनपटावर हे 5000 वर्षाचं चक्र हे चित्रित केलं जातं. त्याचा मेन ॲक्सल जो आहे तो मेन ॲक्सल म्हणजे ब्रह्मा बाबा आहे. पहा की 15 डिसेंबर 1876 बाबांचा जन्म झाला आणि मला आठवतं की साधारण 1966 साल होतं. 1966 साल होतं आणि त्यावेळेला जानकी दादीजी बँगलोरवरून पुण्याला आल्या होत्या. जानकी दादी बँगलोरवरनं पुण्याला आल्या होत्या आणि त्यावेळेला नुकतीच नवीन शिडीचं चित्र तयार झालं होतं. तोपर्यंत फक्त कल्पवृक्ष आणि त्रिमूर्ती गोला एवढी 2 चित्र होती. आणि 1966 साली ज्ञानावर आधारित 3रं चित्र तयार झालं. ते म्हणजे 84 जन्माच्या शिर्डीचं चित्र होतं. आणि जानकी दादी बँगलोरवरनं
ते शिडीची चित्र घेऊन आलेल्या होत्या आणि त्यांनी नारायणगावला ते चित्र पाठवलं होतं. आणि मला चांगलं आठवतं की त्या शिडीच्या चित्रामध्ये 84वी जी कलियुगाची शेवटची पायरी आहे त्या पायरीवर लिहिलं होतं की 10 वर्षों में पुरानी दुनिया का विनाश. ते 10 वर्षों में पुरानी दुनिया का विनाश हे जसं आम्ही ऐकलं ना तसं एवढा पुरुषार्थ करायला सुरुवात केली की 4-4, 6-6 घंटे आम्ही लाल लाईट लावून योगच करत असायचो समजा. आणि मम्माची मुरली त्यावेळेला कॅसेटवर यायची तर आम्ही अख्खी जे 4 ट्रॅक जे आहे ना ते 4 ट्रॅक टेप आम्ही मागे पुढे अशी जवळजवळ 4.5 तास मम्माची मूर्ती कंटिन्युअस ऐकायचं. याचं कारण म्हणजे 10 वर्ष में पुरानी दुनिया का विनाश असं त्याच्यावर लिहिलं होतं. म्हणजे हे का लिहिलं गेलं होतं कारण त्यावेळेला अशी मान्यता होती, तेव्हा अशी मान्यता होती कि ब्रह्मा की जो आयु है, ब्रह्मा की आयु 100 साल की है. ब्रह्मा की आयु कितनी है? 100 साल की है. आणि ब्रह्माचा जन्म जर 1876ला झालेला आहे तर ब्रह्माचे 100 वर्ष केव्हा पुरे होतील? 1976ला. 1976ला ब्रह्माला 100 वर्ष पूर्ण होतील. म्हणजे कलियुगाचा काय होणार आहे? विनाश होणार आहे. असं सर्व ठिकाणी आवाज सगळ्या चारी दिशेला होता की 76 में पुरानी दुनिया का विनाश. अर्थात हे बच्चनचं गणित होतं, बाबांनी सांगितलेलं नव्हतं. आजपर्यंत कधीही बाबाने विनाशाची डेट जाहीर केलेली नाही. ज्यावेळेला अव्यक्त बाबा आले होते मधुबनला आणि बच्चननी फार फोर्स केला बाबांना की बाबा विनाश की डेट तो बताओ. विनाश की आप विनाश कहते हो, विनाश की डेट तो बताओ. तर बाबा फार हुशार. बाबाने काय सांगितलं? बाबाने सांगितलं क्या आप आपके डेथ की डेट पूछ रहे हो क्या? काय आहे तुमच्या मरणाची तारीख विचारता काय? असं म्हणून बाबांनी काय केलं ते टाळून टाकलं. बाबांनी कधीही विनाशाची डेट जाहीर केलेली नाही. हे बच्चनचंच कॅल्क्युलेशन आहे. 76ला विनाश अमुक तमुक बाबांनी कधी काही सांगितलेलं नाही. आणि त्यावेळेला मग विचार करा ब्रह्माला 100 वर्ष 76ला पूर्ण होतात. मग मला चांगल्या प्रकारे आठवतं की मधुबनच्या म्युझियमचं वर्धापन दिवस होता. 1972ला वर्धापन दिवस होता आणि त्याला मोठमोठ्या दादी, ऑलराऊंडर दादी वगैरे, पुन्हा निर्मल शांता दादी आल्या होत्या, हृदय पुष्पा दादी बँगलोरहून, सर्व दादी आल्या होत्या. आणि सर्व दादी गुरुवारी भोग लावलेला होता. बाबांना गुरुवारी भोग लावलेला होता आणि सर्व दादी त्या भोगाच्या टेबलच्या बाजूला बसलेल्या होत्या. तेव्हा संदेशी जेव्हा भोग घेऊन वर चाललेली होती तेव्हा सगळ्या मोठ्या दादी, प्रकाशमणी दादी सुद्धा होती. प्रकाशमणी दादी, दीदी, या सगळ्या दादींनी त्या संदेशीला एक विचारायला सांगितलं, आप ऊपर अव्यक्त बाबा के पास जा रही हो तो एक संदेश लेकर के आना. कोणता संदेश? तो सगळ्यांनी असं सांगितलं, एक संदेश लेकर के आना कि जब सृष्टि का महाविनाश होगा, जब सृष्टि का महाविनाश होगा तो क्या ब्रह्मा बाबा देखेगा क्या? सृष्टि का महाविनाश ब्रह्मा बाबा देखेगा क्या? तो ती बोली ठीक है आप कह रहे हैं तो मैं जाती हूँ पर बाबा को पूछ के आती हूँ. मग ती संदेशी गेली भोग घेऊन, गुरुवारी बाबांना भेटली वगैरे. आणि मग तिने बाबाला सांगितलं कि बाबा सभी मुख्य बड़ी बड़ी दादियाँ नीचे बैठी हुई है और उन्होंने मुझे भेजा है और मुझे ये पूछने को कहा है कि जब सृष्टि का महाविनाश होगा तो क्या ब्रह्मा बाबा देखेगा क्या? तर बाबाने सांगितले, हे बच्ची, ब्रह्मा तो स्थापना की देवता है. ब्रह्मा कौन है? स्थापना की देवता है. और स्थापना के देवता के होते हुए उसके स्थापन किए हुए सृष्टि का विनाश हो नहीं सकता.
उसके स्थापित सृष्टि का विनाश हो नहीं सकता, असं तिने सांगितलं. और इतनी बड़ी महान आत्मा के उपस्थित होते हुए सृष्टि का महाविनाश नहीं हो सकता. ये सृष्टीचा महाविनाश थांबवण्याची ताकद कोणामध्ये आहे, तर महान आत्म्यांमध्ये ही ताकद आहे की त्यांच्या उपस्थितीमध्ये विनाश होऊ शकत नाही. आता मला तुम्ही सांगा, आता कोण महान आत्मे शिल्लक राहिले? काय कोण राहिले का? दीदी गेली, प्रकाशमणी दादी गेली, चंद्रमणी दादी गेली, सगळ्या दादी गेल्या. फक्त एकच दादी शिल्लक राहिली होती. कोण? रतनमोहिनी दादी. ती सुद्धा गेली. आता दादाही सगळे गेले, एकच दादा शिल्लक राहिले होते. कोण? ब्रिजमोहन भाई. ते दादा सुद्धा गेले. म्हणजे आता दीदी गेल्या, दादी गेल्या, दादा गेले, सगळे गेले. आता विनाश व्हायला काय अडचण आहे का? विनाशाचा बिगुल कधीही वाजला जाऊ शकतो, कधीही वाजला जाऊ शकतो. समजा, आणि जेव्हा बिगेल वाजेल ना, इतक्या स्पीडने विनाश होईल की तुम्ही पाहत राहाल. अरे प्रकृतीमध्ये एवढी प्रकांड ताकद आहे, एवढी प्रचंड शक्ती आहे की तिच्या पुढे ह्युमन बिंग, माणसं, प्राणी म्हणजे काहीच नाहीये. दुसऱ्या महायुद्धामध्ये हिटलरने एवढं सैन्य रशियामध्ये पाठवलं आणि ते युद्धाला तयार होतं, परंतु हिटलरचा पराभव का झाला? कारण प्रकृतीचं एवढं बर्फवृष्टी झाली की 80,000 सैन्य एका वेळेला गाठून मृत्यू पावलं आणि मग हिटलरनी शरणागती स्वीकारली. म्हणजे प्रकृतीच्या ताकदीच्या पुढे मानवाची शक्ती इज नथिंग, काहीच नाहीये. त्यामुळं आता काय झालं, परवा मी कोल्हापूरला आमची युगलाची भट्टीला गेलो होतो. तर युगलांची भट्टीला गेलेले असताना काय झालं, तिथे एक सांगलीचे भाई आले होते. सांगलीचे भाई क्लास वगैरे झाला, भाई भेटले. म्हणजे काय सांगू भाई म्हटलं काय झालं? म्हणजे आमच्या सांगलीमध्ये एवढं पाणी आलं, एवढं पाणी, आणि कलेक्टरची गाडी आधी येऊन गेली की काही धोका नाही म्हणून सांगून गेली. आणि दुकानं उघडी करून ठेवली, आमचं तळ ओपन करून ठेवलं. आणि लगेच 20-25 मिनिटात दुसरी गाडी आली की पाणी येतंय. एवढी धावपळ झाली. म्हटले अनेक टेम्पो, माझे कपड्याचं दुकान होतं, वर दुकान आणि खाली तळघर होतं. म्हटलं तळघरामध्ये लाखो रुपयाचा माल होता. म्हटला मी अनेक टेम्पोला फोन केला, एका टेम्पोला फोन केला, तो म्हटला आलो. थोड्या वेळाने पाहिलं आलाच नाही, त्याला फोन केला, तो म्हटलं पाण्यात अडकलोय म्हणून. दुसऱ्या टेम्पोला फोन केला, तो म्हटलं मी पाण्यात अडकलोय म्हणून. आणि शेवटी पाणी आलं म्हटले, आणि माझ्या तळघरामध्ये पाणी गेलं. भाई जवळजवळ 25 ते 30 लाख रुपयाचा माल सर्व खराब झाला. म्हटलं काय करावं? म्हटलं भाई आता काय आहे हे, तुम्ही काय पाहिलं? म्हटलं एका तत्वाचा परिणाम पाहिला. काय झालं? एका तत्वाचा परिणाम पाहिला. आता तर ग्रुप डान्स होणार आहे. म्हटलं काय ना, आता ते ग्रुप डान्स होणार आहे. त्यावेळेला तुम्ही काय करू शकाल? समजलं? त्यावेळेला तुम्ही काहीच करू शकणार नाही. तुम्ही इथनं पुढं अशा प्रकारची परिस्थिती येऊ शकते, प्रकृतीच्या द्वारे सुद्धा येऊ शकते. आपले स्वभाव संस्कार सुद्धा उफाळून बाहेर येते. आपल्यामध्ये म्हणजे 84 जन्म आहे, परंतु 63 जन्माचे संस्कार सुद्धा आपल्यामध्ये भरलेले आहेत. योगामुळे ते दबले जातात, परंतु नष्ट झालेले नाही. तर ते संस्कार सुद्धा आता काय होतील, उफाळून वर येतील. आपण आश्चर्यचकित होऊ का माझ्यात असं होतं का? मला नव्हतं माहिती की माझ्यात असं होतं, परंतु तुमच्यामध्ये सुद्धा जे गुण आहे, जे दोष आहे, ते दोष सुद्धा आता बाहेर येतील. प्रकृतीचाही प्रकोप असेल, आणि इकडे अण्वस्त्राचा परिणाम सुद्धा. अण्वस्त्र ज्या वेळेला वापरली जाते तर त्याच्या हवेचा सुद्धा फार मोठा परिणाम होईल. त्या पाण्याचा सुद्धा समुद्रामध्ये जर अणुबॉम्ब पडले गेले तर त्याच्यातून जे ढग तयार होतील ते काही शुद्ध पाणी देणार काय? समजलं? ते सुद्धा अशुद्ध पाणी
अशुद्ध पाण्याचा पाऊस पडेल तर अशा प्रकारची भयानक परिस्थिती इथनं पुढे येणारी आहे. त्याच्यासाठी सर्वात महत्त्वाची गोष्ट आहे सेवा सेवा सेवा. आता आपण वर्तमान समयाला सेवेमध्ये अत्यंत बिझी झालेलो आहोत, परंतु एक गोष्ट लक्षात ठेवा, अंडरलाईन करून घ्या की सेवा हा शिवबाबाचा विषय आहे, हा परमात्माचा टॉपिक आहे. काय? सेवा हा परमात्माचा टॉपिक आहे. त्याच्यासाठी तो आलेला आहे. परमधाम सोडून त्याच्यासाठी तो आलाय. त्याला सत्युग स्थापन करायचं आहे आणि तो सत्युग स्थापनेची जी तारीख आहे ती कधीही पोस्टपोन करणार नाही. सत्युग स्थापनेची जी तारीख आहे त्याच तारखेला सत्युगाचं ओपनिंग होणार आहे. समजलं? त्यात काही चेंज होणार नाही. तर सेवा हा परमात्माचा टॉपिक आहे. परंतु लक्षात घ्या, परंतु स्थिती हा आमचा टॉपिक आहे. स्थिती बनवणं कोणाचा विषय आहे? आपल्याला तिथे शिवबाबा मदत करणार नाही. तुमची स्थिती ही तुम्हालाच बनवावी लागेल. दुसरा कुणीही मदत करू शकणार नाही. म्हणून आपण आपली स्थिती वर्तमान समयाला सांगतो की सगळ्यात महत्त्वाचं असं आहे की आता कधीही कोणाची मौत येऊ शकते. मी पाहिलं, एकदा मी असं रूमवरून सेंटरवर येत होतो, एक भाई होते आपले जुने बेकरीवाले भाई होते, बाळू मते भाई. तर त्यांनी जोरजोरात मला हाक मारली, म्हणजे दशरथ भाई या ना या ना, दशरथ भाई या ना या ना. तर मग मी आलो घाई घाई, म्हटलं काय मते भाई बोलवतात. तर जवळ गेलो, म्हटलं काय झालं? तर त्यांना डायलिसिस वगैरे चालू होतं. म्हटलं काही नाही, तू बाबाच्या कमजात जाऊन बसा म्हटलं, बाकी डायलिसिस वरचे उपचार आहे. काय तुम्हाला जर जगवायचं असेल तर शिवबाबा जगू शकेल, डॉक्टर बिक्टर तुम्हाला जगू शकणार नाही. तुम्ही बाबाच्या कमरेत जायला पाहिजे असं मी सांगितलं. त्यांच्या पाठीवरून हात फिरवला. ती अगदी खुशीमध्ये दिवाळी झाली आमची. आणि मी पुण्याला जगदंबाला आलो आणि तिकडनं फोन आला की बाळूमध्ये गेले म्हणून. म्हणजे आपल्याला भेटणारा मनुष्य हा पुन्हा आपल्याला भेटू शकेल याची काही गॅरंटी, याची काही तुम्ही. म्हणून जो जो मनुष्य आपल्याला भेटेल त्याला फार प्रेमाने बोला, स्नेहाने बोला, आनंदाने बोला. जेवढं त्याला खुश करता येईल तेवढं खुश करा, कारण तो परत दिसेल याची काही गॅरंटी नाही. कारण होलसेल मौत का सीजन होगा. काय असेल? होलसेल मौत का सीजन असेल अंतिम समयाला. म्हणून आपण काय केलं पाहिजे की नष्टो मोहा हा एक लेसन आपण पक्का केला पाहिजे. पहा, केवळ मोह नष्ट करण्यासाठी भगवंताने 18 अध्यायाची गीता अर्जुनाला का सांगितली? कारण त्याला मोह झाला होता की हा माझा भाऊ आहे, मी याला कसं मारू. अपने आदरणीय सुधा बहन जी का सचमुच उमंग उत्साह अवर्णनीय है. सारे सभा को कंट्रोल एक ही कर रही है सुधा बहन जी. कमाल है इनका, उनके लिए ताली बजाओ. समझा ना? ऐसे ही नहीं हुआ है, समझा, ऐसे नहीं हुआ. इनका बर्थडे और बाबा का बर्थडे एक टाइम आना ये अनन्य साधारण महत्वपूर्ण बात है. और इन्होंने सिद्ध करके दिखाया. पुत्र व्हावा ऐसा कुंडा त्याचा तिही लोकी झेंडा. समझा? ऐसा बच्चा होना चाहिए. तो ब्रह्मा बाबा को भी बड़ा अभिमान है, समझा, कि अपने बर्थडे पर कितना सुंदर आयोजन किया कि जहाँ नेचुरल बेल पत्र का शिवलिंग बनाया है. शिवलिंग पर बेलपत्र चढ़ाने वाले देखे हैं, लेकिन बेलपत्र का शिवलिंग बनाने वाले पहले ही बार देखे. कितना अनन्य साधारण एक चीज. उन्होंने बाबा का भी कितना सुंदर परिचय दिया है. यहाँ हजारों कृषि धारक अभ्यास करने वाले लोग
स्टडी टूर के हिसाब से यहाँ पर आते हैं, तो उनको शिव बाबा का परिचय मिलना ये कोई साधारण बात नहीं है, और ये संकल्प भी साधारण नहीं है। और उन्होंने इसका नाम भक्ति ज्ञान का संगम दिया है, भक्ति ज्ञान का संगम, क्योंकि जो आने वाले हैं वो कोई साप्ताहिक कोर्स कर सकेंगे ऐसा बोल नहीं सकते, वो तो विजिट के लिए आएंगे, तो उनका संगम कराना बहुत आवश्यक है। भक्ति और ज्ञान का संगम होना अत्यंत आवश्यक है, इसलिए बड़ा सुंदर दालन, अच्छा सभागृह इन्होंने बनाया है कि जहाँ शिव बाबा का एक्यूरेट परिचय हर एक आत्मा को आने वाले को मिलेगा। और मैं ये अवश्य कहता हूँ कि जब यहाँ पर वो पार्टी को अगर कोई भाई अथवा बहन ये सारी प्रदर्शनी समझाएगा तो उसका शूटिंग बाबा सूक्ष्म वतन से कराएगा, ये 100% है, उधर से शूटिंग कराएगा। और वो जब कहेंगे ये परमात्मा आप आए और हमको पता ही नहीं पड़ा, तो उनको ये साक्षात्कार कराया जाएगा कि कैसे आप गए थे और वहाँ पर आपको मैंने मेरा परिचय दिया, और यदा यदा ही धर्मस्य मैं आया हूँ, ये हमने आपके कान तक संदेश पहुँचाया। तब वो पश्चाताप करेंगे, देने वाले रे तूने तो सब कुछ दिया, देने वाले रे तूने तो सब कुछ दिया, लेकिन हम ही ऐसे कि हमने कुछ ना लिया, ऐसे पश्चाताप करेंगे। आंखों से पानी नहीं आएगा, खून बहेगा, इतना पश्चाताप आत्माएं करने वाली है। इसीलिए उनको संदेश देना ये बहुत बड़ा काम है, और ये बहन जी ने बहुत अच्छी तरह से परमानेंट रूप से कराया है। बाबा का कमरा भी यहाँ बनाया है, योगी खेती का भी ट्रेनिंग यहाँ दिया जाता है। यहाँ क्या नहीं है, सचमुच ये साई बन तो था, आज ये सच्चा सच्चा मधुबन हो गया है, आज सच्चा सच्चा मधुबन हो गया है। और बाबा भी जरूर यहाँ पर चक्कर लगाएंगा, जरूर चक्कर लगाएंगा, ऊपर से शूटिंग भी करता रहेगा। उसके शूटिंग में चेहरा इधर उधर नहीं होता है, परफेक्ट होता है, परफेक्ट होता है बाबा का। तो बहुत अच्छा स्थान है। बाकी हम सभी ब्राह्मण इकट्ठे हुए ही है, तो इस समय वर्तमान समय कुछ नाजुक पुरुषार्थ, नाजुक संगम युग का समय अभी चल रहा है। इसीलिए सबसे बड़ा पुरुषार्थ जो है, जो अर्जुन को ये गीता क्यों सुनाई भगवान ने, क्योंकि अर्जुन को मोह हुआ था, ये मेरा भाई है मैं कैसे मारूं, ये मेरा पितामह है इसको मैं कैसा मारूं, ये मेरा गुरुवर्य है इसको मैं कैसा मारूं। तो भगवान ने उसको कहा, ये अर्जुन आज भले तेरा भाई है, भले तेरा पितामह है, भले तेरा गुरु है, लेकिन वो अधर्म के लाइन में खड़े हैं, और अधर्म का विनाश करने के लिए उनका भी विनाश करना पड़ेगा। इसलिए तेरा जो मोह है वो मोह नष्ट कर। इसीलिए भगवान ने 18 अध्याय की गीता सुनाई, और 18 अध्याय होने के बाद फिर अर्जुन कहता है, हे भगवान नष्टो मोहा स्मृति लब्ध्वा, हे भगवान अभी मेरा मोह समाप्त हो गया है, और भगवान ने गीता सुनाना समाप्त कर दिया है। तो इसलिए वर्तमान समय हमारा मोह, क्योंकि काम विकार नहीं रहता है, बूढ़े हो जाते हैं, काम विकार चला जाता है, क्रोध भी नहीं रहता, क्योंकि सुनता ही नहीं है, समझा। लोग काय का करेंगे जाने की तैयारी है, समझा। अहंकार भी काय का करेंगे, कोई देखता ही नहीं है, तो रहता है मोह। तो मोह जो है उसका भी ध्यान दो, कहाँ कहाँ मोह होता है। व्यक्ति में मोह होता है, पति का पत्नी में, पत्नी का पति में होता है, इसका बच्चे में, समझा। और जो बूढ़ी माता जी होती है उसका बच्चे में नाही, कुणामध्ये असतो, नातवामध्ये असतो। मुद्दल जाऊ द्या, काय पाहिजे, व्याज पाहिजे, समजा। तर नातवामध्ये जास्त मोह असतो। तर आता जर कोणी माता असतील तर नातवामधला मोह आताच काय करून टाका, आताच नष्ट करून टाका।
कुठल्याही व्यक्तीमध्ये आपला मोह असता कामा नये. अरे ब्रह्मा बाबा, मला फार मोठं सौभाग्य म्हणायचं आहे की आम्ही लास्टला जेव्हा ब्रह्मा बाबांना भेटलो होतो, जे मे 1968 साली 6 महिन्यानंतर बाबांनी शरीर सोडलं. तर त्याच्या आधी आम्ही 6 महिने भेटलो होतो, तेव्हा ब्रह्मा बाबांची संपूर्ण अवस्था झालेली होती. काय होती? संपूर्ण अवस्था झालेली होती. आणि संपूर्ण अवस्थेमध्ये कशी स्थिती असते, तर त्यावेळेला बाबांना काय असायचं, कोणी सेवा केली तर फार आनंद व्हायचा. आणि सेवाचा समाचार जर बाबांना सांगितला तर बाबा फार खुश व्हायचे. तर मला चांगलं आठवतं की त्यावेळेला झोपडीमध्ये बाबा बसलेले होते आणि बॉम्बेवरून उषाबाईंजी, रमेश उषाची उषाबाईंजी बॉम्बेवरून आल्या होत्या आणि त्या तिथे झोपडीमध्ये बसून बाबाला समाचार सांगत होत्या कि बाबा बम्बई में शंकराचार्य आया था और शंकराचार्य ने ऐसे पूछा, हमने उसको ऐसा जवाब दिया, हमने उसको ऐसा पूछा, उसने ऐसा जवाब दिया. जवळजवळ 10 मिनिट उषाबाईं सगळे शंकराचार्याचं वर्णन, सेवेचं वर्णन करत होती. आणि शेवटी बाबा म्हटले, बच्ची मैं समझा आप कुछ लेकर के आई, लेकिन आप तो बम्बई से सागर का कचरा लेकर के आई हो. तर तिला काही समजेणार की बाबा काय म्हणतात. जे बाबाला अंतिम समयाला समाचार ऐकण्यामध्ये सुद्धा इंटरेस्ट नव्हता. समाचार ऐकण्यामध्ये जे काही तुम्हाला सांगायचं 2 वाक्यात सांगायचं, जास्त एक्सप्लेन केलेलं बाबाला चालत. तर ते संपूर्ण स्थितीची निशाणी आहे. संपूर्ण स्थितीची काय निशाणी असते मग सांगतो. जगदीश भाई जे आहेत, जगदीश भाईने बाबांना पाहिल्यानंतर ओळखून घेतलं होतं की आता बाबा संपूर्ण कर्मातीत झालेले आहेत, बाबा आता फार काळ राहणार नाही, हे जगदीश भाईंनी ओळखलं होतं. म्हणून ते प्रत्येक महिन्याला, दर महिन्याला मधुबनला जगदीश भाई यायचे. मग काय झालं की जगदीश भाईंना बाबा बोलवायचे कमऱ्यामध्ये. अमृतवेळा संपली की कमऱ्यामध्ये यायचे. जगदीश भाई आले की जगदीश भाई आल्याबरोबर बाबा म्हणायचे, गुड मॉर्निंग बच्चे, आणि मग जगदीश भाई आत यायचे. असं नियम चालला होता. 4-4 दिवस झाले. एक दिवस जगदीश भाईने असं ठरवलं, की रोज बाबा मला गुड मॉर्निंग करतात, आज मी काय करणार आहे, मी पहिल्यांदा बाबाला गुड मॉर्निंग करणार आहे. म्हणून रात्री 2 वाजता उठले. 2 वाजताच आंघोळ वगैरे करून पॉवरफुल योग वगैरे केला आणि नंतर ते 3 वाजताच बाबाच्या कमऱ्यामध्ये गेले. आणि बाबाच्या कमऱ्याला कडी नसायची आतमध्ये. त्यांनी बाबाच्या कमऱ्याचा दरवाजा उघडला आणि बाबा म्हटले, गुड मॉर्निंग बच्चे. बच्चा फेल झाला 100%. जे बाबा जागृती ज्योत होते. काय होते? अंतिम समयाला सुद्धा रात्री 3 वाजता गद्दीवर बसून बाबा काय होते, योगाचा पुरुषार्थ करत होते. म्हणजे अंतिम समयाला बाबाचा असा पुरुषार्थ होता. म्हणून आता आपण कशामध्ये मोह ठेवता कामा नये. एवढंच काय, आपण आपल्या सेंटरमध्ये सुद्धा मोह ठेवता कामा नये. हे फार महत्वाची गोष्ट आहे, तुम्हाला सांगतो. कारण अंतिम समयाला आपल्या सगळ्यांना मधुबनला बोलवलं जाईल. अंतिम समयाला मधुबनला बोलवलं जाईल. आणि ज्याचं सेंटरवर मोह आहे ते काही सेंटर सोडणार नाही. त्यामुळे आत्ताच अभ्यास करून ठेवा. सेंटर सोडायची वेळ आली तर हजर पाहिजे. आता काय होईल, कदाचित बडोद्याचा पूल तुटला, सुरतचा पूल तुटला तर मधुबनला जाता येणार नाही. म्हणून बाबांनी छोटी रिट्रीट सेंटर बनवून ठेवलेली आहे. पुण्याला जगदंबा भवन बनवून ठेवलेलं आहे. ते विनाशाला कामाला येणार आहे. काय की ते वेळेला येऊ नये, विनाशाला न चुकता आपली ट्रेन पकडून काय करायचं, पुण्याला यायचं, जगदंबाला बसायचं. तिथे बसून जानकी दादी लास्टला ज्या वेळेला गेल्या ना जगदंबा भवनवरून, परत कधी आल्या नाही दादी, तर लास्टला दादीने सांगितलं होतं, दादीच्या कमरेत दादीने सांगितलं की देखो ये जो जगदंबा भवन है ना, इसका विनाश, सारे पुणे सिटी का सारा विनाश हो जाएगा, सारे पुणे सिटी का विनाश हो जाएगा और सबके लास्ट में ये जगदंबा भवन का विनाश होगा.
समजा हाँ तिथे लास्ट इथे हजारों आत्माएं आश्रय लेने के लिए हजारों बीके भाई बहन इस स्थान पर आएंगे असं त्यावेळेला दादींनी सांगितलं. जे ही आश्रयस्थळी अंतिम समयाला असतील. तर त्यामुळं आपण कुठल्या व्यक्तीतही मोह ठेवायचा नाही, वस्तूमध्येही आपण मोह असता कामा नये. भले वस्तू किती चांगली असू द्या, प्रेम करा, परंतु मोह असता कामा नये. न वस्तू, न व्यक्ती, न वैभव. मला पॉवरफुल सेंटर बनवायचंय, मला 4 मजल्याचं सेंटर बनवायचंय, हा संकल्प सुद्धा वर्तमान समयाला काही कामाचा नाही. कारण तुमचं शरीरच सुटायचं नाही जोपर्यंत 4 मजले व्हायचे. समजलं ना? म्हणून या गोष्टी आहेत छोट्या छोट्या, परंतु फार इच्छा करायच्या नाही, फार मोठमोठ्या इच्छा ठेवायची वेळ राहिलेली नाही. कधी गजर होईल, कधी पाठ होईल. म्हणून आपण एवढी घर जाना है, अब घर जाना है, हा स्लोगन अंडरलाईन करून ठेवायचा आहे. अच्छा, ओम शांती. बहुत बहुत शुक्रिया शुक्रिया शुक्रिया. आज दशरथ भाई जी ने बहुत ही अच्छा मार्गदर्शन हमें किया है कि अंतिम समय पर अंतिम स्थिति ही आखिर तक काम आने वाली है और अब घर जाना है, इसी मंत्र को हमें अभी जीना है. बहुत बहुत धन्यवाद. शुक्रिया शुक्रिया शुक्रिया. बहुत सारे लाइन में बैठे हैं, लेकिन समय की सीमा को देखते हुए आगे चलना है. समय कैसे जा रहा है और उस समय का सदुपयोग करना शिव बाबा ने हम सभी बच्चों को सिखाया है. सुधा बहन ने हम सभी को इकट्ठा करने का बहुत अच्छा एक मौका दिया है और सभी को देखो इतना स्नेह उनका है. स्नेह के खातिर हम सभी खींचते चले आए. शायद उन्होंने यहाँ बैठ के सबकी डोरी खींची और हम सभी धीरे धीरे खींचते यहाँ चले आए.
तो ये एक स्नेह का सूचक है। शिव बाबा तो हमारा सागर है, स्नेह का सागर है, प्यार का सागर है, लेकिन उसके जो बच्चे हैं वो भी कोई कम नहीं है। नाम ही सुधा है, तो उस सुधा नाम में बहुत कुछ रस छिपा हुआ है। सुधा माना ही सुगंध देने वाली, और उस सुगंध में इस वन को उन्होंने साई वन में मधुबन रखा है। तो मधुबन में तो होता ही है मधुरस। तो हम सभी सुबह से लेकर अभी तक मधुरस से पी रहे हैं, और सभी को उन्होंने आते ही क्या कर दिया, हाथ में प्लेट थमा दी। पहले पेट पूजा, फिर है बाकी सारे पूजा। तो सभी को बहुत खुशी हुई है, आते ही है। और हमने देखा सुधा बहन को बहुत समय से जब से वो ज्ञान में आई है तब से हम उनको देखते हैं। वो सदैव हर्षित मुख होती है, सदैव। कभी भी आप 24 आवर्स कभी भी आप उनको देखो, ओम शांति भी करेंगी, फोन भी करेंगी, तो भी उनका चेहरा हर्षित मुखी होता है। और शायद कल परसों हमारी बात हो गई, कल की शायद बात है। हम जगदम्बा भवन में थे, हमने कहा नहीं जगदम्बा भवन में प्रोग्राम चल रहा है, दीदी इस बार आना थोड़ा सा संभव नहीं है। तो संभव शब्द निकलने के पहले उन्होंने कहा कि आपको आना है। मैं कुछ सुनने वाली नहीं है, आपका प्रोग्राम 15 तारीख कुछ भी नहीं है। ऐसा कुछ आज कुछ नहीं था, लेकिन एक जगह जाना था, लेकिन उनका स्नेह हम नहीं टाल सके। आदरणीय सुनंदा दीदी ने और आदरणीय नलिन दीदी ने भी आपको बहुत बहुत बर्थडे की शुभ भावना दी है। ये भी तो अच्छी बात है ना, छोड़ छाड़ के यहाँ के बैठ जाओ तो बाबा की याद भी बहुत अच्छी आती है। और यहाँ हम जहाँ भी जाएंगे, कहाँ भी जाओ, किसी भी कोने में जाओ, बाबा की याद आता है ना। जहाँ भी जाओ स्लोगन लगा हुआ है, बाबा का कमरा है, अभी जिसका हम उद्घाटन करके आए हैं, शांति स्तंभ है, शिवलिंग है, सब कुछ है। कहाँ भी जाओ बाबा के बिना कुछ नहीं नजर आता। इतना अच्छा सुंदर उन्होंने ये उपवन बना के दिया है, उसमें उनका कोई नहीं है। जैसे दशरथ भाई ने कहा, उनका मोह उसमें है ही नहीं, कोई भी आवे और उसको यूज करे। तो बाबा के एक ऐसा स्थान बनाया है, बाबा ने उन्हें जो भी गाइडेंस लाइन दी है, या जो भी बाबा ने उन्हें संदेश दिया है, उसको उन्होंने सचमुच तंत फॉलो करके उन्होंने ये बना के छोड़ा है। और जो भी आएगा यहाँ सचमुच मधुरस में, मधु में डूब जाएगा। और जब मधु में डूब जाएगा तो क्या हो जाएगा, है ना। बहुत अच्छी हमारी अवस्था भी बनेगी। उतनी व्यवस्था उन्होंने हम सभी के लिए बना के रखी है। तो व्यवस्था मिल गई तो अवस्था बनाने में कोई बड़ी बात नहीं है। तो सुधा बहन हमारे प्रकाश भाई है, सुधा बहन के साथ बाकी भी सारा परिवार है, और जो भी सेवा साथी है, सारा नगर का ग्रुप है। तो हम सभी यहाँ बैठे हुए हैं, और हम सभी कहेंगे कि दीदी को, सुधा दीदी को बहुत बहुत दिल से, दिमाग से शुभ भावना, शुभ कामना। वैसे ही उड़ते रहो, बढ़ते रहो, बढ़ते रहो, बढ़ते रहो। ओम शांति। शुक्रिया दीदी, शुक्रिया। आज खास साईबन में मधुबन को, जगदम्बा भवन का और सारे 108 समर्पित बहनों का, भाइयों का इतना बड़ा परिस्पर्श प्राप्त हुआ है। तो इस परिस्पर्श से ये पावन और पावन स्थान पावन बन गया है। बाबा का आगमन, बाबा के बच्चों का आगमन और स्थान की पवित्रता इतनी अच्छी और खास बढ़ गई है कि सच में यानी आज खुशी जो है वो दिल में समा नहीं रही है, और पूरे विश्व में भी समाई नहीं जा रही है। इतना वरदान बाबा का और आप सबसे बहुत बड़ा आशीर्वाद प्राप्त हुआ है। हम सभी सेवाधारी धन्य धन्य हुए हैं आपके आगमन से, आपके मधुर वाणी से, आपके वरदानों से। आप जो मनसा से शुभ भावना, शुभ कामना दे रहे हैं, उससे हम बहुत बहुत भरपूर हो गए हैं। मैं रिक्वेस्ट करती हूँ राजेश्वरी दीदी जी को कि कृपया आप हमें मार्गदर्शन करें।
ओम शांति। आज सुधाताई का जन्मदिन है। हम सभी हृदयपूर्वक उनको बधाइयाँ देते हैं और बाबा के आशीर्वाद सदा उनके ऊपर रहे, बाबा की कृपा रहे, यही हम सभी की शुभ भावना है। और दूसरी बात कि आज यहाँ शिवलिंग का उद्घाटन हुआ और शांति स्तंभ का बनाना हुआ, उसका भी उद्घाटन हुआ। वैसे सेवा करने के लिए हम सभी बहुत कष्ट लेकर के, तकलीफ लेकर के लोगों को अपने पास बुलाते हैं और एक एक आत्मा के पीछे हम बहुत मेहनत करते हैं। लेकिन यहाँ अनायासी लोग सारा टाइम कोई भी सीजन हो, सारा टाइम यहाँ पर लोग आते रहते हैं। समर सीजन में तो जास्ती बच्चे सब बहुत आते हैं, बहुत लोग आते हैं और आकर के ये कैंपस में जितना बाबा के चित्र है, बाबा की बातें हैं, ये ऊपर का पहाड़ है, योग का पहाड़ है, वहाँ पर जा करके आते हैं। अथवा सब ये कुटियों में जो पिक्चर्स लगी हुई है अथवा मेडिटेशन के बारे में जो भी कुछ सुनते हैं, तो कम से कम थोड़ा तो उनके बीच में जाएगा ना, उनके अंदर जाएगा ना, तो हमारी जो मेहनत है उसमें बहुत कम हो गया। तो मैं ये समझती हूँ बाबा की जो प्रेरणा है कि लास्ट में बच्चे अनेक प्रजा बन जाएंगे, भले वो स्टूडेंट नहीं बनेंगे, आकर के थोड़ा भी सुनेंगे वो आपके बन जाएंगे। तो वो सीजन, वो काम अभी ये हो रहा है और बहुत सारे लोग आते हैं, देख करके जाते हैं। कम से कम थोड़ा भी उनके अंदर चले जाता तो ये हमारे लिए प्लस पॉइंट है। प्रजा बन जाते हैं तो अच्छी हो जाती है। उनको वो बाद में ये तो नहीं बोलेंगे हमें पता ही नहीं है कि बाबा आया हुआ, भगवान आया हुआ। कम से कम यहाँ पर देखे हुए उनको कुछ तो याद आ जाएगा। इसीलिए ये जो चीज़ है ये बहुत अच्छी चीज़ है बाहर वालों के लिए। बाकी हम सब घर वालों के लिए, हम सब बीकेस के लिए, आप सभी को कभी भी यहाँ पर एक डे आउट चाहिए तो आप आ सकते हैं। हम सुधाताई से बात कर सकते हैं और यहाँ पर आके आराम से बैठ के अपना मेडिटेशन कर सकते हैं, थोड़ा बहुत देख करके एंजॉय कर सकते हैं। क्योंकि सारा टाइम सेंटर में भी रहना करना, वही काम करते करते जब बोर हो जाते, तब आउटिंग के कारण, आउटिंग के हिसाब से यहाँ पर आकर के भी कर सकते। एक 50 का ग्रुप लेके आओ, 100 का ग्रुप लेके आओ, हम सभी आप सभी की सेवा करते रहेंगे। इसीलिए हम इसी बात की उपलब्धि करा के देने के लिए हम सुधाताई को फिर से एक बार थैंक्स करते हैं और उनकी जन्मदिन के लिए बहुत दिल से बधाइयाँ देते हैं। और वो ईश्वरीय सेवा में भी सहयोगी है, प्लस ये बाहर के अनेक अलग अलग स्थानों पर जाकर के सेवा करने के लिए भी उनके थ्रू बहुत सारी सेवा होती है। तो हम उनको आज बहुत थैंक्स भी देते हैं, साथ जन्मदिन की मुबारक भी देते हैं।